शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत। आता नांदेडमध्ये सुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। आता तुम्ही ज्या ठिकाणी भेट दिली त्या दाम्पत्याने सुद्धा आत्महत्या केली। कुठेतरी सरकार कमी पडतं असं वाटतं? 100% सरकार कमी पडतंय। आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा प्रश्न मांडला की गेल्या 3 महिन्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे कुठेतरी सरकारने लोकांना सांगावं, त्याला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये 770 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। म्हणजे दिवसाला 8 आणि 3 तासाला 1 शेतकरी। म्हणजे आज सकाळी पहाटे 5 वाजता मी निघालो, आता 12 वाजलेले आहेत। आता तुमच्याशी बोलत असताना 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असावी। म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। ह्याला मुख्य कारण काय की तुम्ही शेतकऱ्याच्या ज्या गरजा आहेत, ज्या अडचणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत। आता तुम्ही विमा कंपनीला नुकसान कमी व्हावं नाही तर शासनाचे पैसे वाचावेत यासाठी 4 ट्रिगर जे विमा कंपन्याकडे होते ते तुम्ही काढून टाकले। शेतकऱ्याला त्यात मदत मिळणार नाही। तुम्ही सारखं आम्हा सगळ्यांना सांगताय की 10 लाख टन आम्ही सोयाबीन घेतलं। अहो 50 लाख टन सोयाबीन उत्पादित झालं होतं। 40 लाख टन जे सोयाबीन शेतकऱ्यांनी उत्पादित केलं होतं ते त्यांनी किती रुपयाला विकलं हे तरी शेतकऱ्याला विचारा। 3800 रुपयाला विकलेला आहे, त्यात त्यांना परवडत नाही। कापूस 6000च्या पुढे तिथं गेला नव्हता जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस हातामध्ये होता। आणि कांद्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं आहे। आणि ह्याच्यात जेव्हा आम्ही प्रश्न मांडतो आम्हाला उत्तर मिळत नाही। आणि त्याच्यावरच ज्या व्यक्तीवर ही जबाबदारी जे कृषी मंत्री आहेत कोकाटे, हे मात्र अधिवेशनामध्ये मंत्रीपद असताना तिथं तुम्ही पत्त्याचा खेळ खेळता। इथं शेतकऱ्याचा आयुष्याचा खेळ झालेला आहे। इथं तुम्ही चांगले कोट घालून तिथं पत्ते खेळता, इथं मात्र शेतकऱ्याचा फाटका सदरा तुम्हाला दिसत नाही। हे सरकार अतिशय फार असंवेदनशील झालेलं आहे। आणि याच्यातच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज जे कोणी कृषी मंत्री आहेत जे आज शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात, तसं तर सरकारच करतं आहे, पण त्यांचा राजीनामासुद्धा आज घेतला जाईल अशी अपेक्षा आहे। पण त्यातसुद्धा जर राजकारण झालं, आमच्याकडे आकडा आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आमचं कुणी काय बिघडू शकत नाही, ही भूमिका जर सरकारच्या मनामध्ये असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे। शेतकऱ्याची काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेतात येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण आज कुणीही सरकारकडनं शेतात येताना शेतकऱ्याची अडचण समजून घेताना तिथं दिसत नाही। ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे।